हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। आज भाऊबीज आहे। दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून घरात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या बायांना खुश करायचा दिवस म्हणजे दिवाळीचा सण। वर्षभर आपण त्यांना काहीच देत नसतो, पण दिवाळीला त्यांना सुद्धा आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा असते आणि जेव्हा आपण त्यांना काहीतरी देतो आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो। आजीला काम करून 8 ते 9 वर्ष झालेले आहेत आणि बाईला काम करून 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मध्ये भाच्याच्या लग्नात सुद्धा मी त्यांना साड्या दिलेल्या होत्या आणि जेव्हा आपण त्यांना काहीतरी देतो आपल्याला सुद्धा खूप आनंद होतो। आज भाऊबीज आहे आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला उपटन लावून आंघोळ घालायची असते। पाटाखाली छानपैकी रांगोळी टाकलेली आहे आणि 6 वर्षानंतर पहिल्यांदाच दिवाळीसाठी इथे अदिती आहे, पण अनुश्री नाही आहे कारण तिला दिवाळीच्या सुट्ट्याच मिळालेल्या नव्हत्या। भाऊबीज म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या नात्याला गोडवा राहावा म्हणून भाऊबीज किंवा राखी आपण बांधत असतो। दिवाळी हा हिंदूचा सर्वात मोठा सण आहे आणि 5 दिवसीय सणामध्ये भाऊबीजेच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। भाऊबीजेला यम द्वितीय असेही म्हटले जाते। भाऊबीज हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर आधारित एक सण आहे, जो मोठ्या श्रद्धेने आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जातो। रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या प्रेमाला समर्पित असलेला दुसरा सण आहे। तशी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, मला रांगोळी येत नाही। दिवे सुद्धा लावून झालेले आहे। तर आता 7:45 झालेले आहे आणि भाऊराया इथे तयार आहे, पण अदितीचा क्लास सुरू आहे। 9 वाजेपर्यंत तिचे क्लास चालेल, तर बघू आता कसं होते ते। तयारी वगैरे करायची आहे, तर तिचा क्लास सुरू आहे म्हणून मी आरामात बसली आहे। स्वयंपाक केलेला आहे मी आणि अदितीला ब्रेक मिळालेला होता तर तिने जेवण केलेलं आहे। दिवाळीच्या व्लॉगची एडिटिंग करत आहे, वेळ मिळत नाही अजिबात। भेटते तुम्हाला थोड्या वेळाने। मी आलेली आहे माझ्या आईच्या घरी अक्षवान करायसाठी आणि इथे मग बसला आहे माझा भाऊ। हे माझे भाची। छान वाटलं बसचा आणि ॲटोचा प्रवास करून। नेहमी गाडीने येते, काहीतरी चेंज। आणि खडा मसाला पूर्ण, मिरे वगैरे, आपलं लवंग, मिरेचं झालं आपलं काय म्हणते त्याला, कलमी, शहाजिरं, सूर्यफूल, जेवढं काही होते तेवढं पूर्ण मसाले। मला थोडंसं लेट झालं। खोबरं। आता बघू आता कशी बनवते भाजी। मार्क देऊ आपण, मार्क। मॅरिनेट दह्यामध्ये आहे ना, चिकन। याच्यात सगळा खडा मसाला टाकलेला आहे। भाजला का पहिले? हो। आणि हा एक्सपर्ट आहे, पण याने केली नाही भाजी। आणि आता हे याच्यातही टाकलेलं आहे तिखट मीठ वगैरे। गरम मसाला वगैरे टाकत आहे तू? परत टाकलं म्हणते ना मम्मीने। टाकलं, अजून टाकून दे। आता आला सुगंध। भाजीचा कलर आला ना। सांबार टाकला मी, टाकला का धने पण टाकले। सोप नाही आहे। पावभाजी मसाला हे टाकत आहे याच्यात आता। अजवाइन का म्हणते? अजवाइनला का म्हणते? ओवा। याच्यासाठी पाचनसाठी। मग चीज टाकून देशील वरती। अरे हे नाही टाकलं ना, हिंग, कस्तुरी मेथी ते शेवटी टाक। ही पाहून राहिली, खात नाही म्हणते पण पाहत आहे। दुरून पाहत आहे। लेग पीस, वाव।
हे आल्यावर मग धुवावं लागते का आपल्याला? हा बापरे, हो का? किती पाण्याने धुतलं मी. हां. आणि घासावं पण लागते काय ना? मच्छीला घासावं लागते. त्याला हळद आणि हे टाकलं मी, मीठ अच्छा, टाकलं, अच्छा. त्याला पहिले घासून घेतलं छान हं. आणि मग त्याच्यानंतर धुतलं 5-6 पाण्याने. मागच्या वेळेस जेव्हा बनवलं होतं तेव्हा मस्त हे बनवले होते पकोडे वगैरे. त्याचे? हम्म. हो का? पकोडे मस्त झाले होते. याच्यावर टाकते का पाणी? नाही. आत्ता त्याला काहीतरी अभिचा हात लागला ना अनिता? तर आलं काहीतरी त्याला. हो ना, असंच सेम का? आम्ही जसं राखीचा आणि भाऊबीजचा कार्यक्रम आम्ही सगळेजण एकत्रच करत असतो. कधी माझ्याकडे, कधी तिच्याकडे, कधी इकडे. तर यावेळेस काय झालं, माझ्या ताईने मागच्या सोमवारी तिच्याकडे कार्यक्रम ठेवलेला होता, पण माझं जाणं झालेलं नव्हतं. मग मी राहून गेली कारण जितेंद्ररावांची तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळे मग मी आत्ता आलेली आहे. आजची तारीख किती आहे? 10 तारीख आहे. आणि आपण एकत्रच व्लॉग करणार आहोत. व्लॉगचा म्हणजे वेगवेगळा पार्ट मी दाखवणार नाही आहे, एकत्रच व्लॉग मला करायचा होता. आणि पार्थला अदितीने भाऊबीजच्या दिवशीच औक्षवान वगैरे केलेलं होतं. आणि आता इथे आलेली आहे. मला जायचं आहे 10 वाजता वगैरे ओला करून मी जाईन. पार्थ आणि आम्ही दोघंच जण आलेलो आहोत. जसं तुम्हाला सांगितलं, मी बसमध्ये आली, त्याच्यानंतर ॲटोमध्ये आली. मजा आली कारण असा प्रवास मी खूप कमी करते. आणि आता 8:30 झालेले आहेत. थोडाच वेळ बाकी आहे. जेवण वगैरे करतो. मोठ्या भावाकडे जेवण आहे, चिकन केलेलं आहे, तर तिथे जेवण आहे. जेवण करू आणि मग लगेच आम्ही निघू. जितेंद्रराव आले नाही कारण शॉप पण होतं, त्याच्यामुळे ते आले नाही. चला तर थोड्या वेळातच भेटते. आईला उद्या ॲडमिट करणार आहे. 2 दिवस आई दवाखान्यात राहील. आणि खूप असं वाटत होतं दुसरा वेगळा प्रॉब्लेम आहे का, रिपोर्ट वगैरे चेक केले तर, पण नॉर्मल प्रॉब्लेम आहे, असं काही नाही आहे. आणि तुमची ब्लेसिंग माझ्या आईसोबत राहू द्या, म्हणजे ती लवकरात लवकर ठीक. हाऊ आर यू? फाईन. तू? व्हेरी फाईन. व्हेरी फाईन. येस. तू कशी आहे? तू छान आहे. सदैव. तू? ऑलवेज हॅपी. यू? हॅपी. सेम कलर आहे. हो, कलर सेम नाही, पूर्ण सेम. थोडं वेगळं आहे. नाही, थोडा वेगळा आहे. तो फरक आहे. पण आहे तर सारखेच ना कलर. नाही, कलर पण फरक आहे ना. बघ ना, हा ब्राऊन आहे आणि हा लालसर आहे, मरून कलर आहे. तुमच्या तिने घातलं, तुम्ही भरपूर झाले. मला माझा गाऊन म्हणजे मी घेतला. अरे तू गाऊनच घालायचं.
वेदांत जाना माई जा थोड़ा हातपाय सगळेजण बसत आहो ना. मी निघत आहे आता आणि वाजलेले आहेत 11. तर आम्ही ओला वगैरे करत आहोत बुक आणि मी निघणार आहे. तसे तर जितेंद्रराव असले सोबत की काही भीती नाही वाटत किंवा बिनधास्त माणूस राहते. पण चला आता डेअरिंग करून घेऊया आणि आता निघते मी थोड्या वेळामध्ये. आणि तू स्वतःची काळजी घे. तुला काही म्हणायचं आहे? आलीच तेवढ्यात चांगलं. तब्येतीची काळजी घेशील ना. सो वॉकिंग करतो आणि मग आमची ओला येईल, मग आम्ही निघू. तर मग आता आपण ब्लॉगचा इथे एंड करूया आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि अंशिताने माझ्यासोबत डान्स केला नाही फ्रेंड्स, येते तरी नाही केला. आणि लहानपणी खूप करत होती घागर घेऊन मला ते, है ना. चला बाय बाय कर. बाय. हां आला ॲटो. बाय 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 बाय. चला बाय. बाय बाय.